स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे। त्याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। तर सिंपली हा ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिंपली या कनेक्टच्या बटनावर क्लिक करून आपल्याला तो ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे। ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला बॅक निघून आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या क्लिक करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। आता मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिंपली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील ऑप्शनमधील रेशो ऑप्शन सिलेक्ट करून इथं आपल्याला फर्स्ट रेशो म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इमेज लेअरला क्लिक करून सिंपली दोन बोटाच्या साहाय्याने अशा प्रकारे इमेज लेअर सेट करून घ्यायची आहे। आता इमेज लेअर सेट करून घेतल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली ॲड लेअर तुम्हाला दिसून येते। सिंपली त्या ॲड लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडमध्ये आल्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून मी मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो सिंपली इथं आपल्याला काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर एक नंबरला तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल। तो सिंपली इथं आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। आता जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इमेज लेअर करून उरलेला भाग कट करून आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करून टाकायचा आहे। आता डिलीट करून टाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला इमेज लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला इथे बीटमार्क दिसून येतात। आता हे बीटमार्क मी इथं डेमोसाठी दिलेलं आहे। जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तेव्हा तुम्हाला हे व्हिडिओ दिसून येणार नाहीत। फक्त आपण मटेरियलमध्ये एक बीटचं सॉन्ग दिलेलं आहे, त्या बीटनुसार तुम्ही तिथं बीट करू शकता, तुम्हाला मार्क करून दिलेला आहे। तो बीट मार्क करून सिंपली तिथं आपल्याला ओरिजिनल जे व्हिडिओ आहे तिथं आपल्याला रिप्लेस इमेज करून घेऊ शकता। त्यानंतर ही दुसरी पद्धत आहे, इथं फक्त तुम्ही टायमिंग समजून घ्यायचा आहे। तर पहिला जो बीट आहे तो 0.3 सेकंदाला होणार आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर सेकंड बीट आहे तो तुम्ही बघू शकता टायमिंग 0.4 सेकंदाचं इथं तुम्हाला टायमिंग दिसून येत आहे। त्यानंतर तिसरा राहणार आहे तो 0.5, त्यानंतर बघू शकता पुढचा राहणार आहे 0.6, त्यानंतर 0.7, 0. झाल्यानंतर 0.8, त्यानंतर बघू शकता 0.9 आणि लास्ट आहे तो इथं आपल्याला 10, म्हणजे एका सेकंदाचं जिथं आपल्याला गॅप तुम्हाला दिसून येईल। तर अशा प्रकारे भाग करून घेतल्यानंतर आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथं आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग इथं यायचं आहे। ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला कॅमेरा डान्स अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाणार आहे, तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता जिथपर्यंत याची लेंथ आलेली आहे तिथपर्यंतच ठेवून परत एकदा स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून या टॅबमधील सगळ्यात शेवट इथं आपल्याला यायचं आहे लवमध्ये। लव ऑप्शन सिलेक्ट करून तर आपल्याला काय करायचं आहे, फ्लर्टिंग हार्ट हा जो एक नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा। आता बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता याची लेंथ इथपर्यंतच वाढवून बघू शकताय की आता आपल्या सेकंड नंबर इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे। आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला हिल फायर हा जे एक इफेक्ट राहणार आहे तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। आता बघू शकता अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे, तो सिंपली अप्लाय करून टाकायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर सिंपली काय करायचं, याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ऑप्शनमधील लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शन सिलेक्ट करून यामधील 3 मिरर हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। ॲडजस्टमध्ये व्हर्टिकल आहे, तुम्ही बघू शकता व्हर्टिकल अशा प्रकारे इथं 17-18 करून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे। तर 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथंच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला इफेक्ट लोड होण्यासाठी 2 मिनिटं वाट बघायची आहे। आता इफेक्ट लोड झाल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि डायनॅमिक शेक अशा प्रकारे फर्स्ट नंबरचा इफेक्ट दिसणार आहे तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे।
आता अप्लाय करून घेतल्यानंतर यासमोर इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर क्लोनवर क्लिक करायचं आणि क्लोनमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला फॅरामेंट क्लोन अशा प्रकारे इफेक्ट मिळणार आहे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ काय करायचं आहे इथपर्यंतच ठेवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून काय करायचं आहे की आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून यामधील नाईट क्लब ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबमधील स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एकदा क्लोनवर यायचं आहे आणि डुब्लिंग अशा प्रकारे जे लेअर इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून हाच इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि स्टार्टिंगला येऊन स्ट्रोक हा 3 नंबरचा इफेक्ट आहे ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून यामधील तुम्ही बघू शकता लुम्बियस म्हणून एक इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत तो इफेक्ट आपल्याला शोधून काढायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तो तुम्हाला इथं शो होऊन दिसेल. लुम्बियस म्हणून त्या इफेक्टचं नाव इथं तुम्हाला शो होऊन दिसेल. तर अशा प्रकारे खाली आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची ही लेंथ इथपर्यंतच वाढवून घेऊन आपल्याला सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि यामधील इथं आपल्याला ऑप्शनमधील बटरफ्लाय ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तो सिलेक्ट करून आपल्याला बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे इल्युजन हा 4 नंबरचा इफेक्ट म्हणजे लेअर सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर यामधील फर्स्ट नंबरचा इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे बघू शकता पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता अप्लाय झाल्यानंतर 2 इमेज लेअरच्या मध्ये जो पांढरा ऑप्शन म्हणजे एक ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसून येते सिम्पली त्या ऑप्शनला क्लिक करून इथं बघू शकता की आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. आता इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि आपल्याला इथं काय करायचं आहे शेक टू हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून आपल्याला अप्लाय टू ऑल अशा प्रकारे क्लिक करायचा आहे. आता अप्लाय टू ऑल क्लिक केल्यानंतर बघू शकता पूर्ण स्टेटसला तो हा इफेक्ट अप्लाय झालेला आहे. अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमधील आपल्याला काय करायचं आहे मटेरियलमधील PNG दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून टाकायचा आहे. तर ॲड करून टाकल्यानंतर अशा प्रकारे त्याची साईज वाढवून घ्यायची आहे. आता साईज वाढवल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे देणार आहे. फक्त जिथं आपल्याला जो 3 मिरर इफेक्ट आहे तो बघू शकता इथं आपल्याला कव्हर झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही खाली वर करू शकता PNG. आता ॲड करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचेन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.